नवनीत राणा या आज भाजपमध्ये प्रवेश करतील अशा जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत। नवनीत राणा या शक्तीप्रदर्शन करत आज नागपूरमधल्या भाजपच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या आहेत। नवनीत राणांचे हजारो समर्थक आज नागपूरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। आज नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार का याबद्दलच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू झालेले आहेत। नवनीत राणा या अमरावतीमधनं आज नागपूरला जाणार आहेत कार्यक्रमासाठी आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू झालेल्या या सगळ्या चर्चा आणि तर्कवितर्कांना आता उधाण आलेलं आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या थेट नागपूरमधनं आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण बघतोय की नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्या खरं तर मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत, पण आज खऱ्या अर्थानं या चर्चा कुठेतरी वेगानं सुरू झाल्यात। कारण आज नवनीत राणा या अमरावतीमधनं नागपूरला जात आहेत जिकडे कार्यक्रम होतोय। नागपूरमध्ये नेमकी काय चर्चा आहे? आजच नवनीत राणा यांचा भाजपतला प्रवेश होऊ शकतोय का जितेंद्र? गुरु, आज नागपुरात जे आहे ते भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन आहे। नमो युवा महासंमेलन म्हणून हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनाच्या प्रसंगी नवनीत राणा या उपस्थित राहणार आहेत। यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार की काय। तर जशी माहिती मिळते तर आज त्यांचा भाजप प्रवेश नाही आहे, मात्र त्यापूर्वीची जी पहिली पायरी आहे ती म्हणता येईल। आणि नवनीत राणा या तरुणांना इथे उपस्थित जे आहेत संपूर्ण भारतीय जनता युवा मोर्चाचे 1 लाख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होणार असं भारतीय जनता युवा मोर्चाकडून सांगण्यात आलेलं होतं। आणि त्या अनुषंगाने आता इथे ज्या आहेत त्या नवनीत राणा या तरुण खासदार म्हणून या तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत। परवाच्याच दिवशी जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती तर त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलेला होता की नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश नाही आहे। सध्या जी आहे ते भाजप नवनीत राणा यांच्यावर जे आहे खोटं जात प्रमाणपत्र बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचा जो आरोप होता आणि त्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली आणि निर्णय कधीही येऊ शकतो। कदाचित हा निर्णय काय येतो तेव्हापर्यंत हे वेट अँड वॉचची भूमिका असू शकेल आणि म्हणूनच केवळ हा पहिली पायरी अशी म्हणता येईल। जर निर्णय फेवरमध्ये आला तर मग भाजप प्रवेश निश्चित होईल, मात्र आज भाजप प्रवेश होणार की नाही याबाबत जरी शासंकता असली तरी सूत्रांची जी माहिती आहे तर आज हा नवनीत राणांचा भाजप प्रवेश नाही आहे असंच माहिती समोर येत आहे। गुरु, धन्यवाद जितेंद्र।